क्रिकेटचे दर्दी, गर्दीपेक्षा ते दर्दी आहेत. नितीन शिंदे ज्यांनी खरं तर आपली जागा स्वामींच्या मठासाठी दिलेली आळी अंबिलीमध्ये. नितीन शिंदे यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. सगळ्यांचे मित्र आहेत, सगळे त्यांना माहिती आहेत. भरत लोहार माहिती आहेत, भरत राठोड, भरत वाघेला, भरत पतला, सगळे माहिती आहेत. जाऊया मॅचच्या मधोमध. दिनेश पाटील यांच्याकडे एक मोठी मॅच आहे, चांभारली आणि वाघिलवाडा. थँक्यू सो मच. वैतालदेव चांभारली वर्सेस एका बाजूला अद्विक अँड प्रिन्स 11 KDH वाघिलवाडा. आजच्या रजनीमधला सर्वात उत्कृष्ट धावसंख्या उभारली आहे ती म्हणजेच अद्विक अँड प्रिन्स 11 KDH वाघिलवाडा संघानं. 63 धावा हे एक मोठं आव्हान आहे, परंतु मोठं आव्हान या मोठ्या टीमच्या सोबतच आलं आहे. एका बाजूला फार मोठा पराक्रम त्याने मात्र केला. माझी मुंबई या संघामध्ये खेळत फक्त चांभारलीपुरता नव्हे किंवा फक्त रसायनीपुरता नव्हे तर अवघ्या रायगडकरांचा अभिमान बनला. मिस्टर कन्सिस्टन्सी या नावानं ओळख राहिलेला हा एक आदर्श खेळाडू आणि आदर्शानं मात्र आपला आदर्श दाखवत पिक केला. मिडविकेटच्या डोक्यावर हिट केला आणि ठोकला षटकार. हा सामना तुम्हाला कमालीचा पाहायला मिळेल. एका बाजूला आपल्या नावानं आपल्या गावाची ओळख पुरवली. आपण जेव्हा जन्माला येतो त्यावेळेला आपलं नाव मिळतं आणि त्या नावाबरोबर आपल्याला गावही मिळतं. आपलं नाव मोठं करता करता आपण गावाचं नावही मोठं करतो. लागोपाठ जर 3 षटकार ठोकले तर रजत मुंडेसाठी या स्पर्धेत सर्वेसर्वा आदरणीय सुरेश पाटील यांच्याकडून 2000ची बक्षीस दिली जाईल. अवांतरची धाव एक्स्ट्रा येते वाईड. या धावांचा पाठलाग इथे असलेल्या जवळपास 90% प्रेक्षकांना वाटतं की झाला पाहिजे, कारण हे रजत मुंडेलाच पाहायला आलेत, यात तीळ मात्र शंका नाही आहे. परंतु मैदानामध्ये खेळताना दर्शन पाटील, प्रतीक सुरते, सूरज पाटील, भागेश सुरते ही मंडळी धावांचा पाठलाग इतका सहज करू देणार नाही आहे. एक गाव 11 मध्ये सगळ्यात अनमोल ठरलेला संघ तो KDH वाघिलवाडा संघ आहे. आणखीन एक चांगला फटका अलॉंग दी कार्पेट भरधाव वेगानं गोलीगत लॉंग ऑफची सीमारेषा क्लिअर करतोय. रजत मुंडेच्या बॅटमधून येतोय आणखीन एक चौकार. अतिशय उत्कृष्ट दर्जाची सुरुवात राहिली आहे. 3 बॉलमध्ये 12 धावा रजतनं जोडलेत. 15.75ची सरासरी राखायची आहे 63 धावांचा पाठलाग करताना. आणि आतापर्यंत चांगली कामगिरी. टाळ्या पहा, रजत मुंडेच्या फॅन फॉलोविंग पहा, त्याचे चाहते पहा. इथे येतो हा मात्र चौकार. संपूर्ण अपूर्व हॉटेल रजत मुंडेचा सामना पाहायला आलाय. हे तमाम रसिक आहेत ना, त्यांचा स्टाफ एवढेच नव्हे तर जवळपास या पंचक्रोशीतील मी म्हटलं मगाशी की या मैदानावर उभे असलेले 90% प्रेक्षक हे मिस्टर कन्सिस्टन्सी म्हणजेच रजत मुंडेला पाहायला आलेत, त्याचा खेळ पाहायला आलाय. तुम्हाला तुमच्या गावानं ओळख दिली, त्या गावाचं नाव ज्या दिवशी आपल्या नावानं ओळखलं जाईल ना त्या दिवशी आपल्या जन्माचं सार्थक झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि आपल्या गावाचं नव्हे तर जवळपास आपल्या रायगड जिल्ह्याचं नाव सार्थक ठरवणं रजत मुंडे, साहिल लोंगले, मोठ्या, आकाश, तारेकर, प्रथमेश सारखी मंडळी ISPL खेळते. पुन्हा एकदा धमाका. वाईडेस्ट मिडविकेटच्या डोक्यावरून भिरकावला जातोय. या धावांचा पाठलाग मी करू शकतो. ISPL मध्ये उगाचच नाही उत्कृष्ट फलंदाज ठरलोय. पैसे मायना नाही राखता, खेळ मायना राखतो. तो मात्र दाखवला आणि ते ठोकलाय. आणखीन एक षटकार. दर्शन पाटीलला धावांचा दर्शन दाखवला जातोय. ठोकल्या जातात तब्बल 22 धावा. काय पीक केलाय, अतिशय उत्तम दर्जाची फलंदाजी. बंधू खरं तर रजत मुंडे थोडा टेन्शनमध्ये होता की एवढं आपलं मोठं नाव झालं आहे आणि आता घरच्या मैदानावर काय होईल, परंतु चांगली
खेळ या ठिकाणी साकारतोय प्रेक्षकांच्या समोर. महागुरु चौधरी सर, मी एक सांगू इच्छितो की कितीही मोठे व्हा, तुम्हाला तुमची गाव, तुमची टीमच मोठी करते. जोपर्यंत तुम्ही आपल्या गावासोबत जोडले जाता, आपल्या नावासोबत राहता, आणि इथे मात्र धावा भरपूर 20-22 जोडल्या, परंतु त्याच लेजेंडरी खेळाडूला मिस्टर कन्सिस्टन्सला रजत मुंड्याला परतवतोय. दर्शन जोरदार टाळ्या होऊ द्या. काय इनिंग राहिली आहे, अफलातून खेळ राहिला. नाराज नका होऊ प्रेक्षकांनो, अजून सामना संपला नाहीये. आपल्या रजतसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. एकदा मैदान फक्त टाळ्याने गुंजला पाहिजे, कारण हा वीर आहे. माझी मुंबई सारखी ताकदीची लढत देत फायनलिस्ट ठरलेला आणि या भारतातून खेळाडूमध्ये उत्कृष्ट फलंदाज ठरलेला आपल्या राज्यासाठी आणखीन एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. ह्या टाळ्या सांगतायत आमची मुलं सेलिब्रिटी बनतायत ना, यासारखं आणखीन कौतुक ते काय. साहिल लोंगले, कर्जत उंबरवलीसारख्या छोट्या गावातून मुलगा मोठा झालाय. अतिशय उत्तम कामगिरी. तुम्ही मोठं किंवा छोटं कधीच जन्माला येत नाहीत. तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात आणि गरीब म्हणून मेलत ना, तर तुमचं दुर्दैव आहे. परंतु गरीब म्हणून जन्माला आलात आणि श्रीमंत म्हणून मेलत ना, तर तुमचं कर्तृत्व आहे. ते कर्तृत्वावर तुम्हाला जगता आलं पाहिजे, ते कर्तृत्व सिद्ध करता आलं पाहिजे. पहिला षटक राहिला आहे वेताल देव चांभारली संघाच्या बाजूनं. सूरज पाटील हे षटक आपल्या बाजूनं फिरवेल का? 22 धावा तब्बल आल्या. 18 बॉल 41ची गरज. सीमारेषेच्या आत, रेलिंगच्या आत जे बसलेत ना, त्यांना प्लीज विनंती आहे आयोजकाकडून की आपण प्लीज बाहेर बसा, नंतर मग आयोजक तुमच्यापर्यंत येतील आणि मग ते हितगुज केले जाईल. त्याच्यामुळे जे प्रेक्षक, हा सामना, ह्या स्पर्धा तुमच्यासाठीच आहेत. सीमारेषेच्या आत रेलिंगमध्ये ज्या आतमध्ये बसलेत ना, त्यांना विनंती आहे की प्लीज आपण सीमारेषेच्या बाहेर बसा, ही तुम्हाला आमच्या आयोजकाकडून विनंती येते. त्याच्यामुळे खेळाचा आनंद घ्या, तुम्ही पण घ्या आणि दुसऱ्यांना पण घेऊन द्या. रजत मुंडे डिपार्ट, यानंतर मात्र खेळ कोण चालवेल? मी चालवणार. रजत मुंडे तर आमचा बॉस आहे, परंतु त्याच्यासोबत खेळण्याचा आम्हालाही अभिमान आहे. इथे मात्र काय फटकाबाजी केली आहे. ओमकार पाटीलनं आसमान दाखवला सूरज पाटीलला आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून ठोकला षटकार. या षटकारांना धावा लागल्या त्या तब्बल 29. जिंकण्यासाठी 16 बॉल 34 धावा. सामना बनलाय. पहिल्याच षटकामध्ये सामन्याला खुला केला आणि आता मात्र ओमकार पाटील साज चढवतोय. अतुल झांबले जो नॉन स्ट्रायकिंगला उभा आहे, कित्येक वर्षापासून चांभारली संघाला खेळताना पाहतो. वेताळदेव चांभारली हे नाव आजकाल प्रत्येक संघाला पॅकर्स बनले. त्याच्यामुळे त्यांची मूळ जी नावं आहेत ना टीमची, ती हळूहळू नष्ट व्हायला लागलेत. ज्याप्रमाणे आपल्याकडे बिल्डिंग्स बनल्या, आपल्याकडे डेव्हलपर्स आले, आपल्या जमिनी गेल्या आणि त्यानंतर मात्र आपण फ्लॅटमध्ये राहायला गेलो. पूर्वी गावाचं नाव राहायचं, त्यानंतर आपलं नाव, आता फ्लॅट नंबर, बिल्डिंग नंबर, सोसायटी नंबर. तुम्ही हळूहळू नाहीसे व्हायला लागलात. क्या बात! क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहतोय आपण. सिंगल डबलचा प्रयत्न, फेकी होती आहे. विनाईनं चांगली फेकी जरूर केली, कलेक्ट नाही करू शकला. इथे मात्र अतुल जांभलेला कदाचित परतावा लागला असतं, परंतु जर तर वर काही सरत नाही आणि जर तर शिवाय काही चालतही नाही. धावा आल्या तब्बल 2. आता मात्र 15 बॉल्स आणि 32 धावा. सामना बनतोय. 4 षटकांच्या खेळामध्ये सर्वात उत्कृष्ट धावसंख्या आज उभारली आहे अद्विक अँड प्रिन्सी 11 KDH वाघिलीपाडा संघानं. प्रिन्सी 11 म्हटलं की प्रिन्सी हॉटेलचे मालक चेतनजी पाटील यांचा आज संघ, पण इथं मात्र यजमान संघ वेताळ देव चांभारली. ओमकार पाटीलनं रन मात्र कंप्लीट केली. एक लालचंद गावण यांना आपण पाहिलं, वयाची 50 सरली, परंतु आजही त्या संघामध्ये खेळताना पाहताना त्यांची 2 मुलं खेळतात संघामध्ये. ही फार मोठी अचिव्हमेंट आहे मित्रांनो. एका संघामध्ये 2 मुलं वडील एकत्र खेळणं सोपं नाहीच आहे, ते कठीण आहे. ते बापासाठी, ज्याप्रमाणे मगाशी म्हटलं की
रजत मुंडेला थोडं टेन्शन होताच की गावच्या टीममधून परफॉर्मन्स कसा राहील. हलवार पण टाकलेला चेंडू अतुल जामदारला मात्र नीटसा समजला नाही आणि हा मात्र झाला डॉट बॉल. कमालीची उत्सुकता आहे, कोण जिंकेल कोण हरेल याही पेक्षा या मैदानातील रजत मुंडे किती वेळ टिकून राहील ही सगळ्यात मोठा प्रश्न. पुन्हा एकदा ॲक्शन रिप्लाय बॉल टाकला, स्लोवर बॉल मागेच टाकला आणि उचली घेणारा चेंडू अगदी नाकाजवळून सुंगत गेला आणि इथे मात्र कीपर्स भागेशनंतर टिपला. डॉट बॉल झाले. शेवटचे 2 डॉट बॉल्सनं मात्र धाबलकावर धावा या षटकाच्या समाप्तीनंतर लागल्या 10 आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद. 32 धावा जिंकण्यासाठी आता मात्र 12 बॉल आणि 31 धावा. 12 बॉल 31 धावा. 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. 3 लाखाहून अधिक सबस्क्रायबर असलेली ही आपल्या संदेश पाटीलची यूट्यूब वाहिनी अतिशय उत्तमरित्या विवेक मात्र ऑपरेटिंग करतायत. त्यांचं विशेष कौतुक करू. संपूर्ण टीमचं कॅमेरामनचं स्वागत करूया. चला सामना सुरू करा. 12 बॉल 32 बनलेत आणि 12 बॉल 31 बनवायचे आहेत. त्या 12 बॉल 32 बनले त्याच्यामध्ये रजत मुंडेचा खेळ 6 बॉलमध्ये 2 षटकार 2 चौकार सहित 20 आणि 1 ओमकार पाटीलच्या बॅटमधून आलेला षटकार. ओमकार पाटील कसा खेळ दाखवेल. भागेश सुरते गोलंदाजीच्या उंबरठ्यावर राहील. या षटकामध्ये धावा किती राहतील. 12-31. एकमेव असा सामना आजच्या रजनीमधला सर्वात जास्त धावांचा. 27 धावा इथे डिपेंड झालेत. बातान संघाने ती कमाल दाखवली आहे. लेफ्ट केला बॉल. पंच दोनात इशारा करतायत, जमिनीला समांतर करतायत. वाईट बॉल. एक्स्ट्राची रन. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. हा प्रयत्न मात्र असफल राहिला आणि इथे मात्र थोडासा स्वीपचा प्रयत्न राहिला आहे आणि हा मात्र डॉट बॉल. भाग्यश्री त्याचे 5 बॉल अजून टाकायचे आहेत. 1 बॉल वाईट टाकला, त्यानंतर मात्र डॉट टाकला. चांगलं कमबॅक केलं भागेशनं. भागेशकडे ॲग्रेशन आहे आणि क्रिकेटमध्ये ॲग्रेशनशिवाय काही चालत नाही. फक्त तुम्हाला ते चांगलं युटिलाइज करता आलं पाहिजे योग्य आणि प्रॉपर वेळी. क्षेत्ररक्षण सुंदर राहिलाय. सुंदर सुमित पाटीलनं मात्र उत्तमरित्या बॉलला स्टॉप केलं. 1च रन मिळते ओमकार पाटीलला. ओमकार पाटीलच्या वेतालदेव चांभारली संघाला आणि एका धावेनं स्कोरबोर्ड जाऊन ठेवतोय 1 बाद. 10 बॉल 29 धावांची गरज. 10 बॉल 29 धावा. काय कमालीचा सामना रंगलाय आज या मैदानावरती. HDP ट्रॉफी सालाबाद प्रमाणे पुन्हा एकदा नव्या रंगात आणि सगळ्यात मोठी जमेची बाब टीमवर्क. त्यांच्याकडे मॅनेजमेंट स्किल खूप छान आहे. भागेश सुरते पुन्हा एकदा स्लोवर बॉलवर अतुल जांभळे मात्र फसतोय, चकतोय. लेग बायची धाव 1 मिळते. जमेची बाब 1 राहिली की ओमकार पाटील जाईल स्ट्राईकवर. 9 बॉल आणि 28 धावांची गरज. वेतालदेव चांभारली संघाला जिंकण्यासाठी, परंतु या धावा रोकायचे असतील तर चांगले बॉल टाकावे लागतील. राईट आर्म राऊंड द विकेट. गोलंदाजाला लगावली फटकार. ओमकार पाटील दाखवतोय दिमागदार षटकार. सामना अजून संपला नाही कारण आम्ही अजून जिंकलो नाही अशा नेक इराद्याचा मात्र आलाय हा षटकार. काय लाजवाब फटकेबाजी. ओमकार पाटीलचा होतकरूपणा मात्र वेताळदेव चांभारली संघाला कंप्लीट सामन्यामध्ये घेऊन येतोय. 8 बॉल 22. आठ बॉल आणि 22 धावांची गरज. चला साई संघानायकांनी रिपोर्टिंग करायचे. साई संघ आपण या लगेच. कॅप्टन
पुन्हा एकदा हलवारपणे टाकलेल्या बॉलला ओमकार पाटीलनं रीड केलं. ज्या वेळेला तो नॉन स्ट्राईकला आला ना त्या वेळेला त्याने ही बॉलिंग वाचली मनापासून आणि रीड केलेल्या बॉलला पुन्हा एकदा लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून डावखुऱ्या फलंदाज ओमकार पाटीलनं आसमान दाखवला आणि या सामन्याचा पिक्चर क्लिअर केलाय. आता मात्र 7 बॉल आणि 16 धावा. लागोपाठच्या 2 बॉलवर 2 षटकार ओमकार पाटीलनं दाखवलेत. आतापर्यंत आपल्या इनिंगमधला हा 3रा षटकार. बंधू सगळ्यांना वाटलं होतं रजत मुंडे बाद झाला आणि त्यानंतर चांबर्ली संघ अडचणीत होता, परंतु ओमकार पाटीलच्या या 2 षटकारांना पुन्हा एकदा दोन्ही बाजूने मॅच झुकलेली आहे. नक्कीच नक्कीच, कारण खऱ्या अर्थानं महागुरू चौधरी सर टीम 11 जणांची असते. एकटा खेळाडू सामना तुम्हाला कधी जिंकू देऊ शकत नाही. एका दुसरा सामना ठीक आहे. 3rd in a row. It's a mighty 1st, 2nd and 3rd. जणू काही लॉंग ऑन लॉंग ऑफचा 7-12 आपल्या नावावरती केलाय. या नेक रुबाबानं ठोकला ओमकार पाटीलनं सलग 3रा षटकार आणि त्याच्यामुळेच इथे मात्र या स्पर्धेमधला 3रा फलंदाज ठरलाय ज्यानं ठोकलाय सलग 3रा षटकार. आता गणित राहील 6 बॉल आणि 10 धावा. 1000 रुपयांचं पारितोषिक सूर्यदादा पाटील साहेब यांच्याकडनं ओमकार पाटील याच्यासाठी. खरं तर स्वर्गीय नाना मुंडे यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. ज्यांनी वेताळ चांबारली संघाला सांभाळलं, प्रकाश मुंडे असतील त्यावेळेस या संघामध्ये. आता मात्र मॅचमध्ये मजा आणली ती ओमकार पाटीलनं. ओमकार पाटील सांगतोय ISPL गाजवली रजत मुंडेनं, इथेही चांगली खेळी केली, परंतु मॅच फसली होती. मॅच मध्ये म्हणजे मधल्यामध्ये अडकली होती आणि त्या मॅचला आता मात्र किनाऱ्यावरती नाव लावण्याचं काम करतोय का ओमकार पाटील. 3 षटकार मारलेत लागोपाठ आणि वाघीलवाडा संघ आता मात्र टेन्शनमध्ये. काय घडलंय याही पेक्षा काय घडवायचं आहे हे सगळ्यात महत्वाचं असतं. पहिल्या षटकामध्ये 22 धावा दर्शन पाटीलला आल्या. सूरज पाटीलनं 10 धावा देत सामन्याला गिरकी दिली आणि त्यानंतर मात्र इथे बागेश सुरतेनं 20 धावा खाल्या. 6 बॉल आणि 10 धावांची गरज. आयवा कॅचसाठी शेवटपर्यंत 500 रुपयांचं पारितोषिक आहे. बाहेर कोणतेही प्रेक्षक झेल घेतील. संकेत पाटील यांच्याकडनं. रात्रीचा पगार जर सोडवायचा असेल ना तर आईवा झेल कोणातरी घेऊन द्या, परंतु आपली मंडळी आहे जसा हवेत येईल ना 5-7 जण तरी त्या झेलवर तुटून पडतील आणि तुला नाही आणि मला नाही आणि झेल मात्र खाली टाकतील. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज विनय गावन 10 धावा वाजवेल की अतुल धावांचा पाठलाग करेल. क्या बात क्या बात. अफलातून शतरक्षण. बंधू इथे 2 धावा पण मिळाल्या असत्या. बघत राहिला अतुल जांभळे. क्रिकेटमध्ये थांबला तो संपला असं नेहमी म्हटलं जातं, परंतु एक जमेची बाजू आहे की ओमकार पाटील स्ट्राईक एंडला आलाय आणि कदाचित त्यासाठीच तो थांबला. ज्या ओमकार पाटीलनं चांबारली संघाला सामन्यामध्ये घेऊन आलाय तो स्ट्राईकवर गेलाय आणि कदाचित त्यासाठीच त्यानं सिंगल रन्स कंप्लीट केली. 5 बॉल 9 धावा. बंधू थंडी वाढत चालली होती. रजत मुंडे आऊट झाल्यानंतर थंडी अजूनही वाढली होती चांबारलीकरांसाठी, परंतु ओमकार पाटील मध्ये तिला धावून आला. 3 षटकार त्यांना मारलेले आहेत. आता मात्र 5 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. येणारी वादळं तुम्हाला कधी कधी नष्ट करण्यासाठी आलेलीच नसतात. तुमची परीक्षा घ्यायला ती वादळं येतात. तुमचं अस्तित्व कसं आहे ज्यावेळी वादळं येतात ना त्यावेळेला जमिनीला घट्ट बिळगून राहा आणि परिस्थितीप्रमाणे थोडंसं वाकून राहा. वादळ गेलं की तुम्ही तुमचं अस्तित्व टिकून राहणार तेवढी मात्र शंका नाही आहे. क्या बात क्या बात. एक संधी हाफ चान्स कन्वर्ट केली होती. ही हाफ चान्स जर कदाचित विनय गावननं डायरेक्ट हिट केली असती ना तर ओमकार पाटील परतला असता आणि या सामन्यामध्ये पुन्हा एकदा जान आली असती. अजून जान नाही संपली. 5 चेंडू 9 धावांची गरज असताना खरं तर त्यानं जबरदस्त फिल्डिंग केली. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला, चेंडूची फेक पण केली डेअरिंग मध्ये, परंतु यष्टीरक्षकांना चांगलं कलेक्शन केलं आणि आता 4 चेंडू आणि 9ची गरज आहे. 4 बॉल 9 धावा. सगळ्यात मोठं अडसर ओमकार पाटील. सगळ्यात मोठं लढाई वाघीलवाडा आणि ओमकार पाटील मध्ये. विनयनं आपल्या फॉलो थ्रू मध्ये काय बॅकअप केलं. चेंडूला उचलला सरळ फिरकावला. राईट आर्म ओव्हर द विकेट. थोडासा लाईन भरकटला. वाईट बॉल वाईट बॉल. सामना संपला नाहीये.
बंधू मॅच कोणीही जिंको, पावणा संघ वाघेलवाडा संघ जिंको किंवा जवळचा संघ आपला चांभारली संघ जिंकला, पण मॅच जशी व्हायला पाहिजे ना मध्यरात्री तशी मॅच मैदानाच्या मधोमध सुरू आहे. अजूनही कोणी सांगू शकत नाहीये, अजूनही 50-50 मॅच आहे. जर एक दोन चांगले चेंडू टाकले, विकेट मिळाली तर मात्र वाघेलवाडा जिंकू शकतोय. आणि जर ओमकार पाटीलने जसे 3 षटकार मारले तसे एखादा षटकार मारला तर चांभारली संघ जिंकू शकतो. जितना बड़ा संघर्ष होगा उतनी बड़ी जीत उतनी ही शानदार होगी. ती जानदार शानदार कशा प्रकारचे राहील. विनय गावण पुन्हा एकदा सज्ज. निश्वास टाकला जातोय. क्रिकेट 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 क्रिकेटवर कोणाची दादागिरी नाही, क्रिकेटवर कोणाची मक्तेदारी चालत नाही. क्रिकेटमध्ये जो सर्वोत्कृष्ट खेळतो तो त्याचा जिंकतो. दिवस असतो आणि तोच जिंकतो. इथे मात्र आतापर्यंत लढवय्या खेळ ओमकार पाटीलने दाखवलाय आणि तो ओमकार पाटील 1 बॉल डॉट खेळतोय. 3 बॉल 9 धावांची गरज, 8ची गरज. 8ची गरज, माफ करा. गोलंदाज मात्र इथे स्लोवर डिलिव्हरी केली. त्याला माहिती आहे ओमकार पाटील ताकद दात खाऊन हा फटका मारणार आहे. अशा स्लोवर डिलिव्हरी केली आणि मिश्रित गोलंदाजी केली आणि एक चेंडू डॉट टाकलाय. आता 3 चेंडूने 8 धावांची गरज. विनय गावण पुन्हा एकदा, कारण त्याला माहिती आहे हा सामना कमालीचा आहे. हा सामना इतका सहज साधा सोपा सुटणारा नाहीच आहे. नक्कीच प्रेक्षक बघा, शांत संकेत जाधव आलाय, कालचा हिरो. या बॉलवर काय घडेल, काय उत्सुकता राहील. बंधू 2000 प्रेक्षक लाईव्ह बघतायत ही मॅच आणि 3000 इकडे आहेत. टेन्शन, पुन्हा एकदा टेन्शन. आणि याला म्हणतात धक धक धकधुक धकधुक आणि फासल्या फासफूस गोरक्षनाथ पवार. पण मॅच अफलातून. या एसडीपी ट्रॉफी मधली ही मॅच, एक मॅच वयाळ आणि तळेगाव आपण बघितली होती, शेवटच्या चेंडूपर्यंत रंगली होती. हृदयाचे ठोके वाढवणारी ही मॅच आहे. 3 चेंडू 8 धावांची गरज. चांभारली जिंकणार की वाघीलवाडा जिंकणार, दोन्ही संघांचे खरं जे बाहेर असतात ना प्रेक्षक त्यांना जास्त टेन्शन असतं. 3 बॉल 8 धावा. ओमकार पाटील ऑन स्ट्राईक. फ्लॅट फटका फसला. प्रतीक सुरतेनं हा झेल टिपला आणि तमाम क्रीडारसिकांना मात्र टाळ्या ज्या उघडल्या होत्या त्या पुन्हा निशब्द झाला. एक नीरव शांतता या बॉलवर येते, कारण बाद होतोय तो म्हणजेच ओमकार पाटील. क्रिकेटमध्ये नेमकं काय घडतं बंधू? एका षटकामध्ये 21 आल्या होत्या, 12 चेंडूमध्ये 31ची गरज होती. 4 षटकांमध्ये 2 षटकांमध्ये पहिल्या 32 आल्या होत्या. रजत मुंडे खेळला होता, चांगली फटकेबाजी केली होती त्याने. 2 षटकार 2 चौकार मारले होते. त्यानंतर एका षटकामध्ये आले होते 21 आणि एका षटकामध्ये 10ची गरज असताना आता 2 चेंडू आणि 8ची गरज आहे. म्हणजे 4 चेंडूमध्ये फक्त या गोलंदाजाने 2 धावा दिल्या. ओमकार पाटील, आपण म्हणालात की वाघीलवाडा आणि चांभारली याच्यामध्ये कोण उभा आहे, तर ओमकार पाटील, आणि तोही बाद झालेला आहे. मी नेहमी सांगतो की मोठ्या डोंगरापासून ठोकर कधीच लागत नाही. ठोकर लागते ना ती छोट्या छोट्या आव्हानापासून. आपल्याला एका षटकामध्ये 20 धावा 30 धावांचा पाठलाग होतो, परंतु 6 बॉलमध्ये 5 धावा 6 धावा वाचताना मी असंख्य वेळा पाहिलेत. छोटी गेम. अजून कोणी जिंकलं नाही, अजून कोणी हरलं नाही. व्हाईट बॉल. चांभारलीवाल्यांचे हात खिशामध्ये होते, वाईट पडल्यानंतर बाहेर आलेले आहेत. 2 चेंडू आणि 7. डिस्कशन सुरू आहे. या व्हाईट बॉलवर भवितव्य आहे चांभारली संघाचं. या व्हाईट बॉलवर भवितव्य या सामन्याचं. तिसरा पंच पाहिलं जाईल. तिसरे पंच सांगतायत बॉल वाईट आहे. पंच एकदा चेक करतील. महत्वाची मॅच आहे, अतिशय महत्वाची मॅच आहे. धक धक. बंधू भले मॅच कोणीही जिंकू दे, पण मॅच जशी पाहिजे ना तशी मॅच मैदानाच्या मधोमध चालू आहे. सगळ्यांच्या नजरा हो या स्क्रीनकडे. व्हाईट बॉल आहे. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. सामना अजून संपला नाहीये. 2-7. 2 बॉल 7 धावा. रिव्ह्यू संपलेला लॉस्ट. रिव्ह्यू लॉस्ट. काय कमालीची रंगत
किसी की चेंडू. गलतियों को तू बेनकाब न कर, ईश्वर बैठा है तू हिसाब न कर. तो हिसाब कोण करेल, कोण जिंकेल कोण हरेल इथे सामना रंगलाय, या तीळ मात्र शंका नाहीये. विनय गावणला शाबासकी दिली जाईल, परंतु कधी, जोपर्यंत सामना संपत नाही तोपर्यंत. गोटी नेमकामी आला. सूरज पाटीलनं हा सामना अंतिम बॉलवर कदाचित घेऊन जाण्याचं धाडस दाखवलं होतं, परंतु आखिरकार त्यानं मात्र डायरेक्ट हिट केली आणि फलंदाज अतुल जांभळे झाला रनआउट आणि त्याच्यामुळे एक बॉलवर धावा उरतील 7. बंधू आता मात्र वाईट बॉल, एखादा नो बॉलची वाट बघावी लागेल सांभारली संघाला, कारण एकाच चेंडूमध्ये 7 धावांची गरज. रजत मुंडेने जबरदस्त फलंदाजी केली. ओमकार पाटीलनं फसलेल्या मॅचला बाहेर काढलं होतं, परंतु त्यानंतर आलेले फलंदाज मात्र आतापर्यंत एकही फटका मारू शकले नाहीत आणि आता एक चेंडू आणि 7 धावांची गरज. चौधरी सर, एक बॉलवर 9 धावा होताना मी 3 वेळा पाहिलेत. एक बॉलवर 9 धावा होताना मी 3 वेळा पाहिलेत, तर एक बॉलवर 7 का नाही. एका षटकामध्ये 49 धावा जर जमू शकतात तर एक बॉलवर 7 का नाही. बंधू चांभारली जे पाठीराखे म्हणत असेल तुमच्या तोंडात साखर पडो. नाही, माझ्या तोंडात नको साखर. गेम आहे, कुणी खेळ आहे, जिंकू खेळ आहे. शकतो, कुणी हरू शकतो. इट्स अ पार्ट ऑफ गेम. नरेंद्र, एक बॉल 7 धावा, गोलंदाज चूक करत नाही तर सामना संपेल. तो म्हणजे चांभारली संघासाठी, पण जर चूक झाली ना तर सामना पुन्हा जाईल अंतिम बॉलवर. हो इट्स द स्टॅम्प. आणि आखिरकार मात्र विजयी होतोय तो अद्विक अँड प्रिन्सी KDH वाघविलेवाडा संघ. हे मैदान आता खाली व्हायला वेळ लागणार नाही. फक्त रजत मुंडेचे फॅन्स. विनय गावण याच्यासाठी सुजित पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. सुजित पाटील कानपोलीचे जे पॅकर आहेत. मॅन ऑफ द मॅच, बंधू मॅन ऑफ द मॅच विनय गावण. विनय गावण 10 धावा ज्याने त्याच्या वाट्याला आल्या होत्या, त्याच्या षटकामध्ये फक्त धावा दिल्या त्या 3. तर टॉस करून घ्या लगेच. KDH वाघविलेवाडा संघ नाही की आपण, आणि त्याचबरोबर साई संघ नाही. टॉस करून घ्या लगेच. वेल बोल्ड विनय गावण. काय लढलाय, काय गोलंदाजी राहिली आहे. भाग्येश सुरतेनं धावा मोजल्या 22, त्यानंतर दर्शननं मोजल्या 22 20 आणि दर्शननं 22. बंधू इथे आपण सन्मान करूयात संदीपजी ढवाळकर, माझगावचे आमचे पाहुणे. स्वप्नील खोपकर यांना विनंती असणारे या नंतरच्या मॅचचा टॉस करण्यासाठी. स्वप्नीलजी खोपकर.